नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेच्या तथाकथित सक्तीच्या निमित्ताने वेगवेगळ्या पद्धतीची मतमतांतरं आपल्या समोर येताना दिसून येतात आणि या निमित्तानेच महाराष्ट्रातले दोन प्रमुख पक्ष म्हणजे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि दुसरा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आंदोलनं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यातलं अर्थात मनसेचं आंदोलन 5 जुलैला होणार आहे आणि ते आंदोलन जे आहे ते त्या पक्षाचं आंदोलन असेल. दुसरं आंदोलन हे 7 जुलैला होणार आहे, जे उद्धव ठाकरेंचं आंदोलन नाही आहे, पण उद्धव ठाकरे त्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. जे मराठी भाषा समन्वयक समिती आणि सगळे मराठी भाषेचे प्रेमी यांचं सगळं आंदोलन आहे आणि त्याच्या आधी 29 जूनला सभा वगैरे सुद्धा होणार आहे. तर हे असं आंदोलनाचं चित्र सध्या समोर आलेलं आहे आणि त्या संदर्भात पत्रकार परिषदा झाल्या दोघांच्याही आणि त्या माध्यमातून आपण कसं हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करणार आहोत. राज्य सरकारने हिंदी भाषेची सक्ती करायचं ठरवलेलं आहे आणि त्याला आमचा हा विरोध आहे, अशा पद्धतीचं एक मत या ठिकाणी मांडण्यात आलं आणि त्याला आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करू असं या ठिकाणी सांगण्यात आलं. तसंच त्यानिमित्ताने सगळे लेखक, साहित्यिक, कवी ही सगळी मंडळी जी मराठीमध्ये लिहित आहेत, मराठीमध्ये म्हणजे जे वक्ते आहेत, बोलत आहेत, लोकांशी संवाद साधत आहेत, अशा सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. आता या निमित्ताने या पत्रकार परिषदा पाहिल्या आणि त्यानंतर त्या पत्रकार परिषदांवर राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तरंसुद्धा देण्यात आली. उदय सामंत यांनी त्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे ती स्पष्ट केली. जेव्हा आपण या पत्रकार परिषदा पाहतो, मग राज ठाकरेंची असेल किंवा उद्धव ठाकरेंची असेल, त्या पत्रकार परिषदांमध्ये प्रामुख्याने मुद्दा काय तर हिंदीच्या सक्तीचा, की हिंदीची सक्ती सहन केली जाणार नाही. मुळातच सरकारने सुरुवातीला जो काही GR काढला होता त्याच्यामध्ये हिंदी अनिवार्य असेल असं म्हटलं होतं. नंतर मात्र ते बदलण्यात आलं आणि हिंदी अनिवार्य नसेल पण ती ऑप्शनल असेल, तुम्हाला हिंदी भाषा घेता येईल, पण ते कुठपासून तर 1ली ते 4थी हा तो मुद्दा आहे. 1लीपासून हिंदी जी आहे ती तुम्हाला घेता येऊ शकते किंवा तुम्हाला शिकता येऊ शकते आणि 3री भाषा म्हणून तुम्हाला कोणती तरी भाषा शिकावी लागेल, मग हिंदी असेल किंवा अन्य भारतीय भाषा असेल, असा त्या ठिकाणी तो GR आहे. त्याला विरोध असायला हरकत नाही की बाबा 1लीपासून मुलांना भाषा असेल, 3 भाषा असतील तर त्यांच्यावर भार वाढेल, त्यांना शिकणं कठीण जाईल, पालकांना सुद्धा त्यांना शिकवणं कठीण जाईल, एकूणच सगळ्या अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतील वगैरे असा दावा केला जात असेल तर काहीच हरकत नाही. पण इथे जो काही एक प्रकारे चित्र उभं केलं जातंय की हिंदी भाषेची सक्ती जी सरकारच्या कुठल्याही GR मध्ये आत्ता नाही आहे ती की सक्ती केलेली आहे किंवा अनिवार्य आहे हिंदी भाषा, पण तरी देखील हिंदीच्या सक्तीवरून हे आंदोलन केलं जाते. त्याच्यात हिंदीमुळे मराठीचं काय नुकसान होणार याविषयी कोणीच काही बोलताना दिसत नाही. म्हणजे आताही जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये किंवा त्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये हिंदीमुळे मराठीचं काय नुकसान होणार, म्हणजे मराठी लेखक तिथे येतील, साहित्यिक येतील, कवी येतील, पत्रकार येतील, मराठी भाषेचे समर्थक येतील, भाषा संवर्धनासाठी जे काय बोलायचं ते बोलतील, पण हिंदी भाषेमुळे मराठीचं काय नुकसान होते हे कोणीच सांगत नाही. तसा मुद्दा आहे का की बाबा हिंदी भाषा ही शिकल्यामुळे मराठीचं नुकसान होणार आहे, मराठी मागे पडणार आहे? तर मराठी भाषा अनिवार्य आहे हे सरकारने सांगितलेलं आहे आणि ते आधीपासूनच अनिवार्य आहे. त्यामुळे सगळ्याच शाळांना मराठी अनिवार्य आहे. त्यामुळे मराठी शिवाय तुम्ही हिंदी शिकू शकता, मराठी शिकला नाहीत तरी चालेल असा कुठलाच मुद्दा नाही. त्यामुळे मग प्रश्न निर्माण होतो की इथे हिंदीची सक्ती हा जो शब्द वापरला जातो त्यावेळेला मराठीचं काय नुकसान होणार आहे. हिंदीचा भाषा वैकल्पिक आहे, ती तुम्हाला शिकता येऊ शकते, त्याच्या व्यतिरिक्त इतर भाषाही शिकता येऊ शकतात. पण मग असं असेल तर मराठीचं काहीच नुकसान नाही त्याच्यामध्ये. मराठीचं जे काही नुकसान झालं किंवा बोललं गेलं, त्याचे दावे केले गेले, ते इंग्रजी भाषेवर तो आरोप केला गेला आणि ते अनेक वर्षांपासून तो चालू आहे. अजूनही तो आरोप केला जातो की इंग्रजी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर झाला, इंग्रजीच्या शाळा आल्या आणि त्याच्यामुळे मराठी भाषा मागे पडली, मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या.
त्याविषयी आंदोलन करायला काहीच हरकत नाही. पण आंदोलन आता कशाबद्दल आहे तर हिंदी भाषेसंदर्भामध्ये. आता या ठिकाणी उद्धव ठाकरेंची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंसोबत दीपक पवार हे मराठी भाषा अभ्यास केंद्राचे सदस्य जे आहेत ते सुद्धा तिथे होते. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ही भूमिका मांडली की हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे. त्यांचा एक आपण व्हिडिओ पाहूया, त्यांचं एक भाषण मध्यंतरीच केलेलं ते आपण ऐकूया, त्याची छोटीशी क्लिप. म्हणजे आमच्यासारख्या मराठीचं काम करणाऱ्या किरकोळ लोकांनी मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं. आदित्य ठाकरेंनी सीबीएसई आयसीएसई शाळा काढायच्या. पवार, तुम्ही पवार साहेबांच्या पक्षाचे आहात, सांगा तुमच्या तरुण नेत्यांना की पवार साहेबांनी पवार पब्लिक स्कूल काढताना सीबीएसईच्या आणि आयसीएसईच्या शाळा का काढल्या, मराठी माध्यमाच्या का नाही काढल्या? पवार साहेबांनी काढल्या असत्या तर जे सगळे ठग त्यांच्याकडे होते 2 वर्षापूर्वीपर्यंत आणि आता दादाकडे पळाले 70,000 कोटी रुपये वारल्यामुळं, ते सगळे जे ठग आहेत त्यातल्या काही ठगांनी मराठी शाळा काढल्या असत्या ना. पण वर जे घडतं आहे ते खाली घडतं आहे. कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचं मूल गेल्या 25 वर्षात मराठी माध्यमात गेलेलं नाही. या भाषणामध्ये आपण ऐकलं की दीपक पवार काय म्हणतायत तर आदित्य ठाकरे यांनी सीबीएसई आयसीएसई या शाळा सुरू केल्या. मग या शाळा सुरू केल्यानंतर काय झालं, स्वाभाविकच मराठी जी आहे तिचा अन्याय झाला असंच त्यांना म्हणायचे. त्यांनी शरद पवारांचाही उल्लेख केलेला दिसतो की शरद पवारांच्या नावाने ज्या शाळा सुरू झाल्या त्याच्यातही सीबीएसई आणि आयसीएसई अभ्यासक्रम स्वीकारण्यात आला. मग त्याच्यामुळे परिणाम कशावर झाला तर मराठीवर झाला. सगळे नेते जे आहेत राज्यातले बहुसंख्य नेते यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकतात, त्याच्यामुळे मराठीवर अन्याय झाला. म्हणजे मुद्दा काय की सीबीएसई आयसीएसई हे जे अभ्यासक्रम आले त्याच्यामध्ये इंग्रजीचा वापर आहे, यांच्यामुळे मराठीवर अन्याय होतोय. मग हिंदीचा काय संबंध आहे त्याच्यात? हिंदीचा तर कुठेच अन्याय होताना दिसत नाही की हिंदीमुळे सगळे जे काही वेगवेगळे विषय आहेत ते सगळे हिंदीत शिकतोय आपण आणि मराठी मागे पडली, असं असतं तर गोष्ट वेगळी. हिंदी ही फक्त एक भाषा त्याच्यामध्ये असणार आहे, बाकी सगळा अभ्यास जो आहे तो मराठीतच असेल. जे मराठीमध्ये शिकणार आहेत त्यांच्यासाठी किंवा इतर जी मुलं असतील त्यांनाही मराठी अनिवार्यच असणार आहे आणि त्याच्यासोबत हिंदी तुम्ही घेऊ शकता. पण त्या हिंदीमुळे मराठीवर अन्याय होताना दिसत नाही. मग प्रश्न निर्माण होतो हाच की नेमकं मग आंदोलन कशासाठी आहे? खरोखरच हिंदी भाषेसाठी आहे किंवा हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात आहे की आपल्याला काहीतरी आंदोलन सरकारच्या विरुद्ध करायचे, त्यासाठी हा विषय चांगला आहे, या विषयावरनं राळ उठवून देऊया आणि त्या निमित्ताने एक आंदोलन करूया, हाच उद्देश त्याच्यानं दिसून येतो. 1ली ते 4थी किंवा 1ली ते 5वी अशी हिंदी भाषा वैकल्पिक ठेवली तर त्याच्यामुळे मुलांना त्रास होईल, या विषयावरनं त्या टप्प्यामध्ये 1ली ते 4थी किंवा 1ली ते 5वी हा हिंदी विषय तिथे ठेवू नका असा मुद्दा येऊ शकतो. त्याच्यावर काय एवढं मोठं आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. पण इथे मात्र दिसून येतं की कुठेतरी राजकारण आणण्याचा प्रयत्न आहे आणि तो पहिल्यापासूनच आहे. आता आणखी एक याच्या ठिकाणची याच पत्रकार परिषदेतली उद्धव ठाकरेंच्या एक क्लिप आहे का. ज्या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडवून आणण्याच्या काही गोष्टी होताना किंवा संघ भाजप परिवाराच्याकडनं रेशीम बागेतनं हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्याच्या त्यांच्या कारस्थानाचं हत्यार, सांस्कृतिक कारस्थानाचं हत्यार म्हणून जर हिंदी भाषा वापरली जात असेल तर आम्ही कार्यकर्ते ह्या बाबतीत अत्यंत स्पष्ट आहोत की या प्रकारच्या कारस्थानाचा भाग म्हणून होणाऱ्या हिंदीच्या अंमलबजावणीला आम्ही विरोध करत आहोत. आणि आम्हाला आनंद आहे की उद्धवजी गेल्या बराच काळ ज्या या प्रकारच्या अघोषित हुकुमशाहीच्या बद्दल बोलतायत, ती अघोषित हुकुमशाही आम्हाला हिंदीच्या अंमलबजावणीमध्ये किंवा 3ऱ्या भाषेच्या सक्तीमध्ये पण दिसते. या क्लिपमध्ये आपण ऐकलं की दीपक पवार जे ते पुन्हा सांगतायत की या ठिकाणी हिंदी भाषा जी आहे ती आणण्यामागचं कारण काय तर संघ परिवार भाजप यांना कुठेतरी त्या ठिकाणी हिंदी जी आहे ती लादायची आहे कुठेतरी लोकांवर संपूर्ण देशभरामध्ये आणि त्यातून मराठीचं नुकसान होणार आहे. आणि उद्धव ठाकरेंचं जे मत आहे त्या पद्धतीने जी अघोषित आणीबाणी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी दिसून येते.
हा सगळा जो काही त्रिभाषा सूत्र जे आहे त्या माध्यमातून की 3 भाषा शिकल्या पाहिजेत, हे जे सरकारचं धोरण आहे केंद्र सरकारचं, त्या माध्यमातून अघोषित आणीबाणी आणलेली आहे असं उद्धव ठाकरेंना म्हणायचे, त्याचाही उल्लेख दीपक पवार करतात. म्हणजे याच्यातून स्पष्ट होतं की हे आंदोलन करताना आपल्याला कुठेतरी वैचारिक विरोध जो आहे तो दाखवायचा आहे. हिंदी भाषा केवळ एक दाखवण्यापुरतंच त्या ठिकाणी आहे, तो फक्त एक चेहरा वापरलेला आहे समोर. हिंदी भाषा आंदोलन, हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आंदोलन, प्रत्यक्षात संघ परिवाराविरुद्ध आंदोलन करणं किंवा भाजप विरोधात आंदोलन करणं किंवा मग केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध आंदोलन करायचं, कारण केंद्रात भाजपचं सरकार आहे, हाच फक्त उद्देश दिसून येतो. उद्धव ठाकरेंच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा अनेक वेळेला भाजपावर शरसंधान करताना ते दिसतात किंवा एकनाथ शिंदेंवर शरसंधान करताना दिसतात. त्याच्यातून लक्षात येतं की फक्त राजकारण करण्यापुरतं हे आंदोलन आहे की काय, नाहीतर हिंदी भाषेमुळे काय नेमकं नुकसान होतंय हे सांगितलं पाहिजे. बरं, या पक्षांविरुद्ध सत्ताधाऱ्यांविरुद्ध आंदोलन करायला काहीच हरकत नाही, पण ते तुम्ही आंदोलन करा, पण त्यात हिंदी भाषेचा संबंध काय आला? हिंदी भाषा घ्या आणि मराठी सोडून द्या असं कोणी म्हटलेलं नाही, किंवा सगळा अभ्यासक्रम बदलून मराठीमधला अभ्यासक्रम काढून तो सगळा हिंदीत केलेला आहे असंही झालेलं नाही. अजून कशाची अंमलबजावणी नाही आहे, निश्चित असं काही धोरण जे आहे तेही ठरवलेलं नाही आहे. केवळ GR काढलेला आहे की हिंदी भाषा वैकल्पिक आहे, पहिलीपासून ती शिकता येऊ शकते. त्याच्यावर आंदोलन असं आहे की जणू काही मराठी माणसावर अन्याय होतोय, मराठी भाषाच लुप्त होणार आहे, नष्ट होणार आहे, आणि हिंदी भाषेतच आता सगळे लोक थोड्या दिवसांनी बोलायला सुरुवात करतील आणि मराठी भाषा विसरून जातील, असं एक चित्र उभारण्याचा प्रयत्न होतो. मुळातच 5वी पासून हिंदी आहेच. आम्ही सुद्धा शाळांमध्ये शिकलो तेव्हा 5वी पासून हिंदी संस्कृत असे अर्ध अभ्यास होता, तो होताच, अर्धे पेपर होते. त्यामुळे हिंदी शिकता येत होतं, हिंदी पूर्ण सुद्धा शिकता येत होतं, संस्कृत पूर्ण शिकता येत होतं, आणि त्याच्यामुळे कुठेही मराठीवर अन्याय झाला नाही किंवा अचानक आपण हिंदीच आम्ही सगळे बोलायला लागलो किंवा संस्कृतच बोलायला लागलो आणि मराठी विसरून गेलो असं झालं नाही. किंबहुना मराठीमध्ये अजूनही चांगलं बोलता येते, हिंदीमध्येही चांगलं बोलता येते किंवा हिंदी कळतंय, समजतंय, लिहिता येते. मग नुकसान नेमकं काय झालं हा प्रश्न येतो. या संदर्भात जसं दीपक पवारांनी आदित्य ठाकरेंबाबत सांगितलं की त्यांनी CBSE आणि ICSE ज्या शाळा सुरू केल्या मुंबई पब्लिक स्कूलच्या संकल्पनेच्या माध्यमातून, तसं आदित्य ठाकरेंची भूमिका सुद्धा होती जी त्यांनी एका त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडली होती. उदय सामंत यांनी तसा व्हिडिओ दाखवला, तो व्हिडिओ आपण पाहूया. तिसरी भाषा असेल, मग ती हिंदी असेल, दुसरी कुठचीही आपल्या देशातली भाषा असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, वेगळ्या देशांमधली, ही शिकणे गरजेचं आहे का? वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल तर जेवढ्याही भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं, कारण देशात असेल, जगात असेल, तुम्ही कुठेही बघा, व्यवहार करण्यात असेल, प्रगती ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात. त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं आदित्य ठाकरेंनी की मुख्य भाषा जी आहे ती मराठी असली पाहिजे, जी अनिवार्य असली पाहिजे. दुसरी भाषा जागतिक भाषा म्हणून इंग्रजी असली पाहिजे, पण तिसरी भाषा ही हिंदी असू शकते किंवा अन्य भाषा असू शकतात. पण जेवढ्या जास्त भाषा तुम्ही शिकाल तेवढी तुमची प्रगती चांगली होते, आणि योग्यच आहे ते. मुळात कुठलीही गोष्ट शिकल्यामुळे आपलं नुकसान झालं असा शोध अजून तरी कुठे जगामध्ये लागलेला नाही की आपण अमुक काहीतरी शिकलो की खूपच नुकसान झालं आपलं. अर्थात वाईट गोष्टी शिकल्यामुळे नुकसान होऊ शकतं, पण चांगल्या गोष्टी शिकल्या, पुस्तकातून नवीन काहीतरी ज्ञान मिळालं, अभ्यास केला, वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास केला, वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला, तर त्याच्यामुळे नुकसान काहीच होऊ शकत नाही, ज्ञानात भरच पडू शकते. मग आदित्य ठाकरेच म्हणतायत. मग आदित्य ठाकरे जर असं म्हणतायत मग नेमका विरोध कशाला आहे? हे आपल्याला विचारावं असं वाटतं. जर हिंदी भाषा शिकल्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, उलट प्रगतीच होणार आहे, तर मग ठीक आहे, पहिलीपासून नका शिकवू असा दावा असेल तर ते ठीक आहे. पण हिंदी भाषेमुळे एकूणच महाराष्ट्र जो आहे तो मराठीचा हिंदी होणार, सगळे हिंदीत बोलायला लागणार, एकमेकाशी हिंदीतच संवाद साधायला लागणार, अशी जी काही भीती निर्माण केली जाते ते फक्त एक राजकारण आहे हेच दिसून येतं. मराठी भाषा अनिवार्य आहे,
ती शिकलीच पाहिजे आणि प्रत्येक शाळांमध्ये मग त्या इंग्रजी माध्यमाच्या असो, कॉन्व्हेंट असो, CBSE असो, ICSE असो, कुठल्याही शाळेत मराठी अनिवार्यच आहे आणि ती असली पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याच्यासोबत इंग्रजी ही भाषा आहेच आणि सोबत हिंदी असेल, जी सर्वाधिक देशात बोलली जाते. ही भाषा शिकल्यामुळे अचानक सगळे लोक हे भाजपचे मतदार होणार नाहीत किंवा अचानक सगळे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाणार नाहीत, याचा तर विचार करायला पाहिजे. किंवा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हे सगळं कसं त्याचं राजकारण केलं जातंय. आंदोलन करायला हरकत नाही, अन्याय होत असेल तर आंदोलन करायला हरकत नाही, पण हिंदीमुळे मराठीवर काय अन्याय होतोय हेही सांगितलं पाहिजे. आणि मग हिंदीमुळे होतोय ते इंग्रजीमुळे काय झालं, इंग्रजीमुळे मराठी समृद्ध झाली का, तेही सांगावं ज्यांनी आत्तापर्यंत आरोप केले त्यांनी. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.